नमस्कार, मी डॉक्टर यशवंत माने, कन्सल्टंट IVF स्पेशलिस्ट ॲट साईश्री इन्फर्टिलिटी सेंटर, पुणे. आज आपण एक व्हेरी कॉमन कॉम्प्लिकेशन ऑफ IVF वरती डिस्कस करणार आहोत. IVF मध्ये सर्वात कॉमन आणि सर्वात डेंजरस कॉम्प्लिकेशन पाहिलं तर ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम, याला OHSS असं म्हणतो. तर पहिला आपण एक नॉर्मल पार्श्वभूमी बघू, मग त्याच्यावर नंतर मी तुम्हाला ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन वरती 2 मिनिट तुम्हाला डिस्कस करूया. नॉर्मल स्त्रीमध्ये प्रत्येक मासिक पाळीला एक स्त्रीबीज तयार होतो आणि ते 14व्या 16व्या दिवशी ओव्ह्युलेशन होऊन ते गर्भनलिका कॅप्चर करते आणि गर्भनलिकेच्या एक अँप्युलरी पार्टमध्ये येऊन ते शुक्राणूंशी फर्टिलाइज होते. IVF ट्रीटमेंटमध्ये आपला उद्देश असतो की पेशंटकडे 8 ते 10 स्त्रीबीज तयार व्हावे. हे कसं पॉसिबल आहे? हे स्पेसिफिक प्रकारचे इंजेक्शन्स असतात, त्याला आपण हार्मोनचे इंजेक्शन्स म्हणतो. हे पेशंटला आपण एक ठराविक डोसमध्ये एक ठराविक ड्युरेशनसाठी आपण ते इंजेक्शन्स देतो. मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये आपल्याला 8 ते 10 स्त्रीबीज तयार होताना दिसतात. पण एस्पेशली काही केसेस असतात, लाईक यंग पेशंट असतात किंवा ज्यांचं वजन कमी आहे असे पेशंट असतात किंवा PCOD सारखे पेशंट असतात. जर अशा केसेसमध्ये जर आपण एक 300 इंटरनॅशनल युनिटचं जर इंजेक्शन जर दिलं तर 10-12 स्त्रीबीज तयार होण्याच्या ऐवजी 15-20 स्त्रीबीज तयार होतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्त्रीबीज तयार होतात. हे अनवॉन्टेड आहे. हे एवढेही स्त्रीबीज तयार नाही व्हायला पाहिजे. आणि हे स्त्रीबीज तयार होऊन जेव्हा आपण फॉलिक्युलर स्टडी करतो, स्त्रीबीज मॅच्युअर होतो, हे मॅच्युअर झालेले स्त्रीबीज रप्चर होण्यासाठी एक ठराविक इंजेक्शन देतो. ते हार्मोनचंच इंजेक्शन असतं, त्याला आपण HCG म्हणतो. HCG इंजेक्शन दिल्यानंतर मग 34 ते 35 तासाच्या आत आपल्याला ओव्हम पिकअप करावं लागतं. म्हणजे ते फॉलिक्युलर ॲस्पिरेट करून ते स्त्रीबीज आपल्याला ट्यूबमध्ये कलेक्ट करून लॅबमध्ये आपल्याला सेपरेट करावं लागतं. पण व्हेरी अनफॉर्च्युनेट केसेसमध्ये ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन नावाचा प्रकार पेशंटला होऊ शकतो. ह्याचे काय काय लक्षणं असतात? पिकअप झाल्यानंतर पेशंटला पोटात दुखणे, पोट फुगणे, पोटात पाणी होणे, ब्लड पॅरामीटर्समध्ये काही चेंजेस होणे, काय रेअर केसेसमध्ये पेशंटच्या लंगच्या भोवती पाणी जमा होणे, हे कॉम्प्लिकेशन्स होतात. डिपेंडिंग अपॉन किती सिव्हिअर हायपरस्टिम्युलेशन आहे त्याला आपण 3 ग्रेडमध्ये डिवाइड करतो, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. प्रत्येक IVF सायकलमध्ये जेव्हा आपण कंट्रोल्ड ओव्हेरियन स्टिम्युलेशन करतो तेव्हा माइल्ड हायपरस्टिम्युलेशन हे अपेक्षित असतं. मॉडरेट हायपरस्टिम्युलेशन पण आपण बऱ्याच वेळेस पेशंटला घरीच ट्रीट करतो. पण सिव्हिअर हायपरस्टिम्युलेशन असेल तर ह्या पेशंट्सना हॉस्पिटल ॲडमिशन लागतं. त्याप्रकारे पेशंटला ट्रीट करावं लागतं. पेशंटला IV सलाईन द्यावं लागतात, ब्लड एक्सपांडर्स द्यावं लागतात आणि काही केसेसमध्ये अल्बुमिन द्यावं लागतं. तर आता हे ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन काही केसेस अनफॉर्च्युनेटली खूप बॅड होतात आणि ते डायरेक्ट ICU मध्ये ॲडमिट होतात. दिस इज अन अनएक्सेप्टेबल सिच्युएशन. हल्लीच्या जमान्यामध्ये कोणते IVFचे पेशंट जे नॉर्मल वॉकिंग पेशंट असतात ते ICU मध्ये लँडअप नाही व्हायला पाहिजे. मग ICU मध्ये लँडअप झालं तर त्याची ट्रीटमेंट त्या प्रकारे आपल्याला करावी लागते. पण साईश्री इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये आम्ही मागच्या 7 वर्षापासून आम्ही पॉलिसी फॉलो केलेली आहे, त्याला म्हणतो मी 0 OHSS क्लिनिक. म्हणजे आमच्या 7 वर्षामध्ये साईश्री इन्फर्टिलिटी सेंटर पुणेमध्ये एक पण हायपरस्टिम्युलेशन सिव्हिअर स्टेजचे झालेले नाही. त्याला आम्ही काय ट्रीटमेंट चेंजेस केलेले आहेत, प्रोटोकॉल चेंज केलेले आहेत आणि इंजेक्शन चेंज केलेले आहेत. मेन हायपरस्टिम्युलेशन होण्याचं रिझन आहे HCG इंजेक्शन, जे ट्रिगर किंवा स्त्रीबीज मॅच्युअर होण्यासाठी आपण स्त्रीबीज तयार झाल्यानंतर देतो. त्याच्याऐवजी हे शॉर्ट ॲक्टिंग GnRH अगोनिस्ट नावाचे इंजेक्शन असतात. ते इंजेक्शन जर दिलं तर हायपरस्टिम्युलेशनचं प्रमाण जवळजवळ एलिमिनेट झालेलं आहे. आणि आम्ही प्राऊडली सांगू इच्छितो की मागच्या 7 वर्षामध्ये एकही पेशंट साईश्री इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये सिव्हिअर हायपरस्टिम्युलेशन स्टेजमध्ये नाही गेले. तर IVF पेशंट्स ट्रीट करताना कन्सल्टंटला ही काळजी घ्यावी लागते की कोणची पेशंट सिव्हिअर हायपरस्टिम्युलेशनमध्ये जाता कामा नये. तुम्हाला काय प्रश्न असतील, काय सजेशन्स असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेज करू शकता. थँक्यू.